या ठिकाणी सक्सेसफुल झाला असं म्हणायला काही हरकत नाहीये. अंतिम सामना. तर वळूयात आपण मैदानाच्या दिशेनं. या ठिकाणी जर पाहिलं ना तर वैभव आंबुकर जो वेगवान गोलंदाज आहे, ज्याला चौल एक्सप्रेस आपण म्हटलं तरी सुद्धा काही वावगं ठरणार नाहीये, कारण सातत्यानं त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी होत असते. आणि आता मात्र क्वालिफायर राऊंडचा हा सामना आहे. मॅन आपण पाहिलं तर या ठिकाणी बॅट्समन आहे स्ट्रायकिंग एंडला प्रशांत मोहरे. यावेळेला पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल आहे त्या ठिकाणी आकाश तवसाळकर, परंतु आज मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आकाश तवसाळकरचा दिवस दिसून येत नाहीये. कारण अगोदरच्या मॅच मध्ये मी सुद्धा पाहिलं की एक सोपा झेल सोडला, आणि या मॅच मध्ये मित्रांनो आपण कोणाला संधी दिलेली आहे ती म्हणजेच प्रशांत मोहरे. जोपर्यंत प्रशांत मोहरे आहे तोपर्यंत चांगली धावगती प्राप्त करू शकतात, चांगली धावसंख्या उभारू शकतात, आणि क्वालिफायरचा हा सामना लक्षात घ्या, जिंकेल तो 40,000 किमान या ठिकाणी घेऊन जाणार आहे. आणि अशा मॅच मध्ये आपण अशा चुका केल्यात तर कदाचित आपल्याला पराभवाचा सामना करावा लागेल. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे जोर सापेल, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर बॅट्समन प्रशांत मोहरे या ठिकाणी थोडासा बेट झाला. पंचांच्या माध्यमातून लेग बायचा इशारा येतो. धावसंख्येत अतिरिक्त एक धाव ऍड होईल आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर या सिंगलने पुढे सरसावेल, आणि या सिंगलच्या मदतीने 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून सुरेंद्र मात्रे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट चौल या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आणि प्रथम षटक या ठिकाणी पाहिलं तर वैभव आंबुकर याच्या माध्यमातून मात्र मार्गस्थ आहे. यावेळेला एक आगळा वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, जरूर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केलेली आहे, परंतु फलंदाज आपण पाहिला तर बॅट्समन प्रशांत मोहरे सुरक्षित आतापर्यंत क्रीज मध्ये पोहोचतोय. तरी सुद्धा आपण वेट करूया पंचांच्या. तर आम्ही पंचांचा या ठिकाणी रिव्ह्यू आलेला आहे, तर आम्ही चेक करतो या ठिकाणी थर्ड अंपायर तर 3 चेंडूचा खेळ मात्र झालेला आहे. आपण पाहिलं तर बॅट्समन प्रशांत मोहरे नक्कीच चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाज सुद्धा तितकाच हुशार आहे वैभव आंबुकर, ज्याने आपली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या. आणि जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पूर्णतः जकड़ून ठेवले, बांधून ठेवलंय. आणि जर पाहायचं असेल तर नक्कीच आता मात्र या दोनही फलंदाजांना चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. प्रशांत मोहरे बॅट्समन आपण पाहतो गती आहे ना, ही गती पूर्णतः काढून ठेवली होती. त्याच्यामुळे जो फलंदाजचा मोमेंटम आहे तो पूर्णपणे ब्रेक केला, आणि त्याच्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे.
आपण धावफलकावरती धावा पाहिला तर आतापर्यंत 8 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू या षटकातील ज्या पद्धतीने धावा घेण्याचा प्रयत्न करत होते ते आतापर्यंत मी तर म्हणेन अनसक्सेसफुल झालेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु गुडलेन सपोर्टचा चेंडू थोडासा आतल्या दिशेने आला. असं वाटत होतं की फलंदाजाला हा चेंडू स्वर जाईल की काय, परंतु त्या ठिकाणी आमचे जे पंच आहेत ते नक्कीच तत्पर आहेत आणि सक्षम आहेत. पहिल्या षटकाची सांगता पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर एक चौकार नक्कीच या ठिकाणी गेलेला आहे, परंतु तो चौकार सोडून उर्वरित जे 5 चेंडू आहेत ना सटीक लाईन आणि लेंथ वरती आणि तसं पाहिलं तर नियंत्रित आणि तंत्रशुद्ध गोलंदाजी आपण पाहिली तर वैभव वांबूकरजी ज्यांनी आपल्या षटकामध्ये एक चौकार देऊन फक्त 8 धावा खर्च केल्या आणि येणारी 3 षटकं ही बाकी आहेत. प्रसाद 11 अलिबाग संघाला सुद्धा माहित आहे, श्रावणी स्पोर्ट चौल संघ म्हणतं की हा नामांकित संघ आहे. अगदी व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा हा संघ बऱ्याच वेळा जात असतो, त्याच्यामुळे या संघाविरुद्ध आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल ना तर या 3 षटकांमध्ये आता मात्र अटॅक करावं लागेल. प्रत्येक गोलंदाजावरती या ठिकाणी मध्ये मध्ये एकेरी दुहेरीला सुद्धा प्राधान्य द्यावं लागेल, परंतु त्याच वेळेला जर एखादा चेंडू खराब असेल तर त्याच्यावरती समाचार सुद्धा घेणं फार गरजेचं असणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय तो म्हणजेच आकाश तवसाळकर. आकाश तवसाळकर मित्रांनो टेनिस क्रिकेटमध्ये हळूहळू प्रगती करत आहे, आपल्यामध्ये सुधारणा करत आहे आणि आज आपण पाहिलं तर चौलच्या बाहेर आयकॉन म्हणून बऱ्याच संघांसाठी तो खेळायला जात असतो आणि आपल्या पंचकृषीचं नाव आहे ते मात्र नक्कीच त्याच्या माध्यमातून उज्ज्वल होत आहे. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडू कार्पेट सहारे येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डीपमध्ये आहे क्षेत्ररक्षक, सिंगल फक्त कम्प्लीट मिळते. सिंगलच्या मदतीने आतापर्यंत धावसंख्या 1 धावेने पुढे सरसावेल. 9 धावा या आतापर्यंत धाव फलकावरती आलेली आहेत. बॅट्समॅन प्रशांत मोहरे चांगली फलंदाजी करतोय, एकेरी दुहेरी मध्ये चौकार षटकार रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी तसं पाहिलं ना तर रिस्क घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये अनसक्सेसफुल. बॅट्समॅन प्रशांत मोहरे बॅक स्तरातून या स्पर्धेसाठी किंवा या मंडळाला सहकार्य करण्यासाठी ते आलेले आहेत, त्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि त्यांच्या समवेत मित्रांनो सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, परंतु खानाव ग्रामस्थांनी चांगलं या ठिकाणी सहकार्य केलं आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं सक्सेसफुल झाला असं म्हणायला काही हरकत नाहीये. अगदी पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे, त्याच्यानंतर उत्तरार्धाचा खेळ सुरू होणार आहे आणि आजचा दिवस मात्र हा समाप्त होणार आहे. तर नवीन फलंदाज आपण पाहिलं तर मैदानामध्ये जातो बॅट्समॅन श्रीकांत पाटील हा मैदानामध्ये जातोय. प्रशांत मोहरेकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु आता आपण पाहिलं तर मात्र रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मात्र फसलेला आहे. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रथमेश आपण पाहिलं तर या ठिकाणी श्रावणी स्पोर्ट चौली संघाला हे मैदान फार लकी आहे. लकी म्हणण्यापेक्षा त्यांची मेहनत भरपूर आहे, कारण पहिलं पर्व आणि दुसरं पर्व अगदी दोन्ही पर्वांमध्ये सलग फायनल ज्यांनी मिळवला होता असा हा श्रावणी स्पोर्ट चौल संघ. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक आणि आता मात्र पाहिलं ना तर बॅट्समॅन श्रीकांत हा मात्र बाद होऊन तंबूत कारण असं म्हटलं जातं की सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळाल्या प्रत्येक संधीचं सोनं करा, तर ते सोनं आता मात्र आकाश तवसळकरला करावं लागेल. संधी आहे, अशा संधी फार कमी येत असतात आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर एक जबरदस्त अफलातून फलंदाज गौरव, परंतु या चेंडूवरती अगदी हलक्याने खेळून काढला चेंडू शॉर्ट मिड विकेट मध्ये. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न करणार का? आणि यावेळी आपण जर पाहिलं ना तर प्रथमेश याला आत्महत्या म्हणतात. फलंदाज गौरव कवळे बॅक टू द पवेलियन.
क्वालिफाय राऊंडचा हा सामना आहे आणि आपण पाहिलात ना प्रथमेश, तर पहिल्या राऊंडला जर आपण हारलो तर काही एवढं वाटत नाही, परंतु या राऊंडला जाऊन जर आपल्या वाट्याला जर हार आली ना तर फार जीवाला सामना लागतो. त्याच्यामुळे आता कुठेतरी जर पाहिला ना तर याठिकाणी बॅटिंग करणारा संघ अर्थात प्रसाद 11 हा कुठेतरी बॅकवर्डवरती गेलेला आहे. परंतु जर आपण विचार केला तर त्यांच्यामध्ये सुद्धा अगदी 6 ते 7 नंबरपर्यंत चांगली फलंदाजी आहे. त्याच्यामुळे जर या ठिकाणी आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन धर्मेंद्र म्हात्रे याच्याकडे सुद्धा चांगली एक क्वालिटी आहे, चांगला दर्जा आहे. बऱ्याच वेळा मित्रांनो त्याच्या माध्यमातून स्फोटक फलंदाजी झालेली आहे. त्याच्यामुळे आज मात्र आपला संघ या ठिकाणी थोडासा बॅकफुटवरती गेलेला आहे. अजूनही आपल्या हातामध्ये जर पाहिलं तर हे षटक सोडलं तर अजून 2 षटकं आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही क्षणी आपण धाव पूर्ण करू शकता किंवा चांगले टार्गेट सेट करू शकता. आतापर्यंत आपण धावसंख्या पाहिली तर दुहेरी अंकामध्ये 10 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. आकाश तवसलकर याचं कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत एकही मोठा फटका हा मात्र त्याच्या षटकामध्ये आलेला नाही. या षटकातील अजून येणारे शेवटले 2 चेंडू मात्र येणं बाकी आहे. स्ट्रायकिंग एंड फलंदाज धर्मेंद्र म्हात्रे हा मात्र आहे. यावेळेला चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु डीपमध्ये आहे क्षेत्ररक्षक, सिंगल कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 या धावफलकावरती लागलेली आहेत. बॅट्समन आपण पाहिलं तर धर्मेंद्र म्हात्रे या ठिकाणी नक्कीच थोडासा संयम दाखवतोय, थोडासा कंट्रोल दाखवतोय, कारण आपल्या हातामध्ये अजून 2 षटकं आहेत. कोणत्याही क्षणी जर एखादे 2 ते 3 मोठे फटके लगावले तर चांगली धावसंख्या होऊ शकेल. म्हणून तर या ठिकाणी आपण पाहिलं तर या षटकामध्ये डिफेन्सिव्ह आणि त्याच वेळेला पाहिलं तर एकेरी आणि दुहेरीला प्राधान्य पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडू जातो लॉंग स्टॉपच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय इन्फ्रा मार्केट चौकार. कारण ज्या पद्धतीनं जी सुरुवात केलेली आहे ती सुरुवात मेंटेन ठेवण्याचं काम आकाशने सुद्धा केलेलं आहे. येणारी 2 षटकं आहेत. या 2 षटकामध्ये आता कर्णधार कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी ती संधी देणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर अगोदरच्या मॅच मध्ये ज्याने खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी केली होती असा गोलंदाज येतोय सागर म्हात्रे, जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. आणि आता मात्र त्याच प्रकारची कामगिरी करणार का, कारण आपल्या संघाची सुरुवात चांगली झालेली आहे, परंतु शेवट कसा होणार आहे हे अजून माहिती नाहीये. कारण 2 षटकं आहेत. या 12 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर 3 ते 4 मोठे फटके आले तर प्रसाद 11 अलिबाग संघ एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो. किंबहुना स्कोर आतापर्यंत 15 धावा या धावफलकावरती आलेली आहेत. यावेळेला बॅट्समन आपण पाहतोय धर्मेंद्र म्हात्रेच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर आगीकूच केलेल्या 16 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाज सागर म्हात्रेचं हे षटक आहे. घड्याळामध्ये आपण टायमिंग पाहिलं तर बरोबर आता मात्र 5:45 वाजलेले आहेत. अजूनही ह्या षटकातील येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला हॅप ट्रॅकर हा चेंडू होता, पंचांकडे दाद मागितलेली आहे. पंच आपण पाहतोय जमिनीला हात समांतर गुडलेन्स पटवून चेंडू बाहेरच्या दिशेने गेला. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने भर होईल. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. बॅट्समन आपण पाहतो या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आहे प्रसाद पळणकर, स्वतः संघाचा कर्णधार आणि सर्वा. यावेळेला जर पाहिलं ना तर हा चेंडू मात्र येतोय स्वर धावसंख्येत अतिरिक्त 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचेल, ते म्हणजेच 18. आपण अतिरिक्त धावा खर्च केले तर आपल्याला महागात पडू शकतात, कारण क्वालिफाय राऊंडचा सामना आहे. गोलंदाजी करणारा संघ आपण पाहिलं तर नक्कीच चांगली या ठिकाणी प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय. सुरेंद्र म्हात्रे पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट चौल असा हा संघ या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीयेत. ज्या पद्धतीनं 2 राऊंड मध्ये जी फलंदाजी झाली ना ती फलंदाजी आता मात्र होत नाहीयेत. कौतुक करावं लागेल ते म्हणजेच गोलंदाजांचं, कारण पूर्णतः या ठिकाणी बांधून ठेवलेलं आहे. ज्या पद्धतीचा खेळ अपेक्षित आहे किंवा सातत्यानं प्रसाद 11 अलिबाग संघाचा खेळ तो जो होत असतो तो आता मात्र कुठेतरी होत नाहीये.
यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग आणि काय बॉलिंग या ठिकाणी म्हणावे लागेल. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज सागरचं. अजून या षटकातील जर पाहिलं तर शेवटले 3 चेंडू येणं बाकी. पहिल्या 3 चेंडू मागे फक्त 3 धावा खर्च केल्या गोलंदाज सागरनं आणि बॅट्समन आपण पाहतोय बीट होतोय वारंवार. यावेळेला चांगला फटका चेंडू गॅप मध्ये जातोय परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल ती म्हणजेच 19 धावा या धावफलकावरती आलेली आहेत. धर्मेंद्र मात्र आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. जोपर्यंत धर्मेंद्र आहे तोपर्यंत नक्कीच भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत परंतु आता मात्र आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. या मॅच मध्ये आपल्याला शेवटल्या क्षणापर्यंत टिकून राहावं लागेल. यावेळेला बॅकफुटला जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु इनसाइड आउट खेळून काढलेला हा चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत सिंगल कंप्लीट आणि बॅट्समन आपण पाहतोय धर्मेंद्र मात्र यांनी फक्त 1 धाव घेतली आणि 20 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. या षटकातील अंतिम चेंडू आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर सागरने जबरदस्त लाईन आणि लेंथ मात्र पाहायला मिळते. कोणत्या प्रकारचे मोठे फटके मात्र मारून दिले नाहीयेत. यावेळेला खूप टप्प्याचा चेंडू हॅप ट्रॅकर हा चेंडू होता परंतु चेंडू बराच वेळ हवेमध्ये परंतु जर पाहिलं तर झेल सुद्धा सुटला आणि दुसरी धाव घेत असताना बॅट्समन प्रसाद भयंकर हा मात्र रनआउट स्वरूपात बाद होतोय. बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये आलेला आहे. आता मात्र अक्षय. धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6. म्हणजे आपण जर सिक्वेन्स बघितली प्रथमेश या ठिकाणी 8, 7 आणि 6 अशा 3 गोलंदाजांनी धावा खर्च केलेली आहेत. आणि आता मात्र अंतिम षटक. या अंतिम षटकामध्ये जर पाहिलं ना तर प्रमोद राऊत आहे. या प्रमोद राऊतच्या विरुद्ध आपल्याला जर मारा करायचा असेल ना तर आता मात्र फुटवर्क मुवमेंट करावी लागेल. मैदानामध्ये जो क्रीडा रसिक आलेला आहे त्याला विनंती करतोय आपण लगेच मैदानाच्या बाहेर जायचं आहे. चला जो प्रेक्षक या ठिकाणी आलेला आहे त्याला विनंती करतोय आपण लगेचच मैदानाच्या बाहेर जायचं आहे. यावेळेला आपण पाहिलं तर बॅट्समन धर्मेंद्र मात्र यांनी सिंगल वरती जोर दिलेला आहे. सिंगल कंप्लीट परंतु एकेरीने दुहेरीने मात्र काम होणार नाहीये. नवीन बॅट्समन येतोय स्ट्रायकिंग एंडला. जर त्याचं आपण नाव पाहिलं तर अक्षय पाटील हा येतोय स्ट्राईक एंडला. 22 धावा पर्यंत लागल्या धावफलकावरती. अंतिम षटक मार्गस्थ आहे. आपण पाहिलं तर गोलंदाज प्रमोद राऊतच्या माध्यमातून हे षटक फेकण्यात येते. यावेळेला पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी नक्कीच वैविध्यपूर्ण पाहायला मिळते. व्हरायटी पाहायला मिळते. कधी फुलर लेंथचा चेंडू, कधी स्लोवर वन, कधी फास्टर असे आपण पाहिलं तर फलंदाजाला पूर्णतः दुविधा अवस्थामध्ये टाकण्याचं काम हे गोलंदाज आपण पाहिलं तर प्रमोद राऊतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने धावा करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या धावा मात्र होत नाहीयेत. यावेळेला पंचांकडे दाद मागितली जरूर आणि पंचांनी नक्कीच त्याचा मात्र या ठिकाणी सन्मान केलेला आहे. चेंडू मात्र येतोय स्वर धावसंख्येत अतिरिक्त 1 धाव मात्र ऍड होईल आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा या धावफलकावरती आलेली आहेत. अजूनही या षटकातील येणारे 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र चेंडू जातोय सरळ वैभव अंबुकरच्या हातामध्ये परंतु जोपर्यंत आडवेल फेकेल तोपर्यंत बॅट्समन धर्मेंद्रनी 1 धाव मात्र कंप्लीट केलेली आहे आणि एका धावेच्या मदतीनं 25 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रथमेश या 3 चेंडू मागे जर 2 मोठे फटके आले तर कदाचित या ठिकाणी चांगली धावसंख्या होऊ शकते. किंबहुना तुमच्यामध्ये चांगले गोलंदाज आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ही धावसंख्या पूरक असेल परंतु ते 2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. अजूनही या जर आपण सत्राचा विचार केला ना तर या सत्रामध्ये अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. या 3 चेंडू मागे स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे बॅट्समन अक्षय, या अक्षयला आता प्रहार करावा लागेल. चेंडू आणि बॅटचं या ठिकाणी कनेक्शन करावं लागेल, संपर्क करावा लागेल. यावेळेला शफल मारण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच हा चेंडू जातो डीप थर्डमॅनच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांकडून येतोय हा मात्र चौकार.
पर संतोष दक्षिणकर, और इन बीच यहाँ पर बिल्कुल फॉलो थ्रू से इस गेंद को कैरी करके विकेटों के ऊपर डालना इतना आसान नहीं था। फॉलो थ्रू से रन चुरा लिया है, अपना खाता खोला है। अब आए हैं बल्लेबाज के लिए प्रमोद। बहुत ही शानदार तरीके से ये इनकी ओपनिंग पेयर है। बहुत ही शानदार तरीके से श्रावणी स्पोर्ट चेऊल की ये ओपनिंग पेयर है। थोडक्यात सांगावंसं वाटेल की बैलांच्या शर्यतीमध्ये जसं म्हटलं जाते की लाल्या शेपटीला गरम, लाल्या शेपटीला गरम तर काल्या मानेला गरम, या बैलांच्या शर्यतीमध्ये हे म्हटलं जातोय। तर नक्कीच 24 चेंडू आणि 30 धावांचा खुराक डोळ्यासमोर ठेवलेला है। खाना तो पक गया है और ये कैसे खाएंगे और कैसे हजम करेंगे ये देखना बाकी है। बैक ऑफ द हेड लेंथ करने की कोशिश, लेकिन सीधे बल्ले के टो के ऊपर गेंद लॉन्ग ऑफ की तरफ निकलती हुई 1 रन मिलते हुए। 2 गेंद से निकले हैं 2 रन। हर गेंद के ऊपर रन, हर गेंद के ऊपर रन, मतलब महाराष्ट्र शासन और 2 रुपए में राशन। बोरी भर के ले जाओ, लूट लो दुनिया, लूटमार चालू है। अगली गेंद एंड बदला के अंदर की तरफ आती हुई है गेंद, मिड ऑफ के ऊपर से निकलती हुई है गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखाओं की तरफ, लेकिन फंदा लग चुका है। 3 गेंदों में 3 रन। फिर से एंड बदला थे, गेंदबाजी के लिए आए हैं प्रशांत मोहरे। प्रसाद 11 अलीबाग टीम की ओर से पहला ओपनिंग स्पेल करने के लिए। ब्लॉक हॉल में, और क्या बड़े अंदाज से इस बीच गेंद को लिफ्ट किया है। पॉइंट और बैकवर्ड पॉइंट इनके बीच में से सीधी गेंद एक्स्ट्रा कवर, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में 2 रन मुकम्मल करते हुए स्कोर में तब्दीली, स्कोर आगे बढ़ता हुआ 5। बहुत ही शानदार और सुस्त पद्धति से ये चलता हुआ मैच आज के दिन के टूर्नामेंट का ये आखिरी मुकाबला मुकम्मल बनते चला जा रहा है। प्रसाद 11 अलीबाग बनाम श्रावणी स्पोर्ट्स चेऊल। पहला हाफ सेशन खत्म हो के प्रसाद 11 अलीबाग ने बनाए हैं 29 अंक, तो 24 गेंदों में बनाने होंगे श्रावणी स्पोर्ट्स चेऊल टीम को 30 अंक। फील्ड को पूरी तरह से फिर एक बार गेंदबाज सजाते हुए दुल्हन की तरह, और इनसाइड एज थर्ड मैन से गेंद ने काटा बदला। थर्ड मैन सीमा रेखाओं की तरफ सरफेस के ऊपर से गेम ट्रैवल करती हुई दोबारा यहां पर बैक टू बैक कपल ऑफ रन आते हुए स्कोर में तब्दीली, स्कोर आगे बढ़ता हुआ 7 बिना कोई विकेट के इख्तिताम से श्रावणी स्पोर्ट्स चेऊल। लगता है इन दोनों के बीच में समझौता एक्सप्रेस जारी है। अच्छी गेंद यहां पर डॉट के तौर पर निकलते हुए, आखिरी गेंद बिंदी के तौर पर निकलते हुए इसके बीच पहले पावर प्ले का खेल खत्म होने के बगैर स्कोर में तब्दीली, स्कोर आगे बढ़ता हुआ 7 बिना कोई विकेट के इख्तिताम से श्रावणी स्पोर्ट्स चेऊल। गेम कभी भी पलट सकता है। पावर प्ले के जरिए फिर से एक बार प्रसाद 11 अलीबाग टीम के कप्तान गेम को कहां से कहां लेकर जाएंगे, फील्ड को किस तरह से सजाएंगे, प्रतीक आए हैं, दूसरे गेंदबाज है। ऑन साइड के लिए 4 फील्डर पेट्रोलियम के लिए तैनात की गए हैं। डीप एक्स्ट्रा पॉइंट रखा गया है, लॉन्ग ऑफ है, और सर्कल में बिल्कुल एक्स्ट्रा कवर
और थर्ड मैन ब्लॉक हॉल में, और यहां से बिल्कुल गेंद ने काटा बदला था बिल्कुल थर्ड मैन की दिशा की ओर, लेकिन वहां पर फील्डर तैनात पेट्रोलियम करते हुए। बैक ऑफ द हैंड, ढीले हाथ से गेंद को डालने का प्रयास, लेकिन यहां पर प्रयास असफल रहा। मेन अंपायर को यहां पर अपने बाजू खोलने का वक्त मिला, एक वाइड अतिरिक्त रन का इजाफा मिला, स्कोर में तब्दीली, स्कोर आगे बढ़ता हुआ 9। और इस बीच गेंद को लिफ्ट किया है हवा में, फील्डर गेंद के नीचे, कैच होनी चाहिए, और जी हां जाना होगा बल्लेबाज को अपने घर। बाहर फेंक देना चाहते हैं। प्रतीक फिर एक बार गेंदबाजी के मार्ग पर दौड़ने की शुरू, अंपर को पार करते हुए, विकेटों को पार करते हुए अक्रॉस द लाइन खेला फिर से दोबारा, लेकिन यहां पर प्रयत्न असफल रहे। बल्ले का टॉपेज लगा, पूरी तरह से गेंद बल्ले के पंच पर नहीं पाई। बैक टू बैक ओपनिंग पेयर इनटू द पेविलियन। हैं सागर म्हात्रे, स्ट्राइक पर हैं आकाश तौसीलकर। बहुत भली बात ही जानी है आकाश ने इस जमी के सरफेस पर हम पैर से मिडल स्टंप और लेग स्टंप का गार्ड लेते हुए बिल्कुल पूरी तरह से गेंदबाज को ऑफ स्टंप खुला करके खेलते हैं, और ताबड़तोड़ बल्लेबाज भी जानते हैं आकाश तौसीलकर। हल्का सा एज, लेकिन फिर से एक बार यहां पर कीपर ने झांसा दिया। हथेली के दस्तोले के ऊपर से ये यहां पर कैच ड्रॉप होता हुआ बिल्कुल बल्ले के हैंडल की तरफ किस करके निकल गई थी गेंद। उड़ता हुआ गेंद हवा में, ये बहुत बड़ी मछली है, अरे बाप रे बाप, डोक्याला ताप। यहां पर ये कैच मिलनी चाहिए थी, ये कैच मिलनी चाहिए थी। अजय ऐसे कैचेस तो आपके बर्थडे दिन में भी, जन्मदिन के लिए भी कोई नहीं दे सकते। ये कैच मिलने चाहिए थे, क्योंकि बहुत बड़ी विकेट थी ये। 10 स्कोर जा पहुंचा है 10, 2 विकेटों के खातिर श्रावणी स्पोर्ट्स चेउल।
नए आए हुए बल्लेबाज है सागर मात्रे, अंपायर से गार्ड लेते हुए दोबारा प्रत्येक अपना मोर्चा संभालते हुए। बैक ऑफ द हैंड, चेंज ऑफ पेस, फुल लेंथ ऑफ द डिलीवरी, लेकिन पॉपिल लाइन से बाहर भटकती हुई गेंद के ऊपर अंपायर को मुंह मेले बाजुए खोलने के लिए वाइड का इकरार करते हुए अंपायर स्कोर में तब्दीली, इसको आगे बढ़ता हुआ 11 2 विकेटों के खातिर श्रावणी स्पोर्ट्स चेउल। संघर्ष अभी भी जारी है, कश्मकश अभी भी जारी है, कयामत से कयामत आना बाकी है। इनसाइड एज, कॉट द बिहाइंड विकेट, ये 2 मर्तबा देखने को मिला कॉट द बिहाइंड विकेट के लिए। इसी के साथ यहां पर दूसरे ओवर का खेल खत्म होने के बगैर स्कोर जा पहुंचा है सिर्फ 11। सवेरा हो चुका है। मुर्गा जब बांग देता है तो इसी तरह कुकड़ कू, और यहां से जो भी हारेगा, मुर्गा कहता है कुकड़ कू, यहां पे जो भी हारेगा तो भाग जा रे तू। यहां भाग के उसको जाना पड़ेगा। 12 गेंदे और 19 रन की दरकार। बारह गेंदे और 19 रन की दरकार। बारह गेंदों में 19 रन की दरकार। भारत के पहले प्रधानमंत्री वल्लभ भाई सरदार जान में जान डालकर गेंदबाजी करनी होगी। तीसरा गेंदबाज मोर्चे पर लाया गया है प्रसाद 11 अलीबाग टीम की ओर से। अक्षय, तीसरा गेंदबाज मोर्चे पर लाया गया है प्रसाद 11 अलीबाग टीम के कप्तान ने अक्षय के लिए। उड़ता हुआ गेंद फिर से एक बार हवा में, बिल्कुल सेफ जोन में, और यहां पर कितने अंक मिलते हैं? यकीनन यहां पर 2 अंक प्राप्त किए हैं, 2 रन मुकम्मल किए हैं। 11 गेंदे और 17 रन की जरूरत। ऐसा लग रहा था बिल्कुल ही दोनों ही टीमें कांटे का टक्कर यहां पर देखने को मिलेगा। जिस तरह से 29 रन प्रसाद 11 अलीबाग ने बनाए हैं, तो यकीनन श्रावणी स्पोर्ट्स चेउल की जो गेंदबाजी देखने को मिली वो यकीनन तारीफ के काबिल। मैं इनकी सराहना करना चाहूंगा, मैं एक इनकी एजाज करना चाहूंगा। एजाज की उर्दू में एक शब्द है एजाज, जिसकी प्रशंसा होता है, मीनिंग। फुल टॉस गेंद डालने की नसीहत क्या मिलेगी? सिर्फ 1 अंक। 10 गेंदे और 16 रन। 10 गेंदे और 16 रन की जरूरत। दस गेंदे और 16 रन की जरूरत। फिर से एक बार अक्षय, और बड़ी अंदाज से क्या मधुर आवाज आई है बुलेट के रफ्तार से। गेंद सीमा रेखाओं के बाहर 4 रन के लिए। 9 गेंदे और 12 रन की जरूरत। सागर मात्रे के बल्ले से निकलता हुआ ये एक बेदर्दी का अटैक, 4 अंक प्राप्त किए हैं। 9 गेंदे और 12 रन की जरूरत। कुछ भी हो सकता है।
बहुत ही शानदार तरीके से मैच अभी भी गुजर रहा है और बड़ी अंदाज से इस बीच गेंद को हवा में खेला है कॉटन बोल्ट के रूप में। सागर मात्रे को जाना होगा पैवेलियन की तरफ। तीसरा धक्का श्रावणी स्पोर्ट्स चौल टीम के लिए। 8 में 12, 8 में 12, तो 12 किसके बचते हैं ये देखना होगा। सर्वांना गाणं माहिती असेल की मला जाऊ दे ना घरी, आता वाजलेत की 12, पण 12 वाजून गेले तिथं, पहाटेचे 6 वाजलेत। सागर मात्रे आउट होने के बाद उनकी जगह संभालने आ रहे हैं नए बल्लेबाज है वैभव। आठ में 12 और बड़ी अंदाज से भी इस गेंद को डिपॉजिट किया है बिल्कुल लॉन्ग ऑन सीमा रेखाओं के बाहर। 6 रन के लिए तक तुन्ना तुन्ना यम्मा यम्मा बजाया पौपा। की दूरी अब यकीनन खरबूजे के ऊपर घुस जाएगी छुरी। बढ़िया अंदाज से ब्लॉक हॉल में और क्या मधुर आवाज आई, फटक, जैसे हर्बर लेन की आवाज, फटक फटक। छह गेंदे और 5 रन की तलाश। संघर्ष अभी भी बाकी है, जीत की महक अभी भी बाकी है, जीत की खुशबू अभी भी बाकी है। छह गेंदे और 5 रन की जरूरत। इससे मद्देनजर रखते हुए प्रसाद 11 अलीबाग टीम के कप्तान ने ये जिम्मेदारी किसके कंधों पर भेज दी गए हैं ये देखना होगा। चौथे गेंदबाज को मोर्चे पर लाकर खड़ा किया है। प्रथमेश पाटिल चौथा गेंदबाज मोर्चे पर। 6 गेंदे और 5 रन की जरूरत। स्ट्राइक पर है आकाश। और यहां पर मेला लुट गया और इसी के साथ ये मैच खत्म हो गया। और मैन ऑफ द मैच के लिए आकाश तौशिलकर मंच पर